नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण सेल पोटेन्शियल आणि स्टँडर्ड सेल पोटेन्शियल ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करतात ह्याचे फॉर्म्युले आपण घेतलेले आहेत। या ठिकाणी बघा मी ते फॉर्म्युले लिहिलेले आहेत। ई सेल याला म्हणतो आपण ईएमएफ ऑफ द सेल किंवा पोटेन्शियल ऑफ द सेल इज इक्वल टू E of oxidation means oxidation potential at anode and reduction potential at cathode यांची काय असते अल्जेब्रिक सम असते, बरोबर आहे। त्याच्यानंतर आपण स्टँडर्ड कंडिशनमध्ये जर आपल्याला वेगवेगळ्या सेल्सचे पोटेन्शियल जर कंपेअर करायचे असतील तर मग आपण त्यावेळेस त्या सेलमध्ये ज्या रिॲक्शन घडणार आहेत लक्षात, त्याच्यामध्ये जे सोल्युशन आहे त्या रिॲक्शन ज्या घडणार आहेत त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आपण स्टँडर्ड घेतो आणि त्या रिॲक्शन ज्या घडणार आहेत त्या सेलमध्ये त्यांचे आपण प्रेशर आणि टेम्परेचर काय करतो स्टँडर्ड कंडिशनमध्ये घेतो। आणि हे स्टँडर्ड कंडिशन का आहे तुम्हाला, जर आपण ॲक्वियस सोल्युशन्स घेतलेले असतील लक्षात, ॲक्वियस सोल्युशनचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन आपल्याला स्टँडर्ड ठेवावं लागेल, म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला 1 मोलार ठेवावं लागेल। स्टँडर्ड प्रेशर जर एखादे सेलमध्ये जर इलेक्ट्रोड्स हे गॅसियस फॉर्ममध्ये असतील तर त्यावेळेस आपल्याला त्यांचे प्रेशर स्टँडर्ड ठेवावे लागतील आणि ते प्रेशर आपण घेतले ते 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर। आणि टेम्परेचर स्टँडर्ड कंडिशनमधलं आपण टेम्परेचर घेतलं होतं 25 डिग्री सेल्सिअस। त्यावेळेस जर आपण त्या सेलचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट केलं किंवा त्या सेलचं ईएमएफ जर कॅल्क्युलेट केलं तर आता आपण त्याला फक्त सेल पोटेन्शियल म्हणणार नाही तर त्याला म्हणणार आपण स्टँडर्ड सेल पोटेन्शियल किंवा स्टँडर्ड ईएमएफ ऑफ द सेल, and that is denoted by the symbol E naught cell is equal to E naught oxidation plus E naught reduction। फक्त ह्या फॉर्म्युल्याचं कन्वर्शन आपण या फॉर्म्युल्यामध्ये केले। याच्यामध्ये आपण फक्त E naught घेतले म्हणजे काय, कोणत्या कंडिशनमध्ये आपण त्या सेलचं पोटेन्शियल काढलंय, स्टँडर्ड कंडिशनमध्ये त्या सेलचं आपण पोटेन्शियल कॅल्क्युलेट केले। हे दोन्हीही फॉर्म्युले आपण या अगोदरच्या पिरियडमध्ये घेतलेले होते। आता त्याच्यानंतर जे आपल्याला दिले त्या पॉईंटच्या खाली पेज नंबर 105 वर आपल्याला इक्वेशन, हे जे इक्वेशन आहे हे आहे 5.23। ह्या 5.23 या इक्वेशनच्या खाली एक वाक्य दिले बघा आपल्याला, अकॉर्डिंग टू द IUPAC कन्व्हेन्शन, IUPAC रूलनुसार। आता IUPAC काय आहे आपल्याला माहिती आहे, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर आणि अप्लाइड केमिस्ट्री, प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री ह्याच्यानुसार, ह्या कन्व्हेन्शननुसार, त्यांच्या रूलनुसार काय दिलेले आपल्याला, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ द इलेक्ट्रोड इज टेकन ॲज द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल। एखाद्या इलेक्ट्रोडचं किंवा इलेक्ट्रोडचं आपल्याला स्टँडर्ड पोटेन्शियल आपण जेव्हा घेतो ते घेत असताना आपण त्याचं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल विचारात न घेता कोणतं पोटेन्शियल विचारात घ्यायचं, त्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल। म्हणजे हे विचारात घ्यायचं नाही असं नाही, आलं की लक्षात। स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल जे त्या इलेक्ट्रोडचं असेल, आता हा एक इलेक्ट्रोड आहे आपल्याला माहिती आहे, त्या इलेक्ट्रोडजवळ जे काय पोटेन्शियल मिळेल त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ दॅट इलेक्ट्रोड। आणि हा दुसरा इलेक्ट्रोड आहे, त्या इलेक्ट्रोडजवळ रिडक्शन रिॲक्शन होते म्हणून आपण त्याला म्हणतो स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल। पण IUPAC कन्व्हेन्शननुसार आपल्याला काय दिले येतं, अकॉर्डिंग टू द IUPAC कन्व्हेन्शन स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ ॲन इलेक्ट्रोड, कोणत्याही इलेक्ट्रोडचं जेव्हा आपण पोटेन्शियल कॅल्क्युलेट करतो तर ते कशा प्रकारे घ्यायचं, इज टेकन ॲज द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल। कोणत्या फॉर्ममध्ये घ्यायचे, ते स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या फॉर्ममध्ये घ्यायचं, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल। म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही एका इलेक्ट्रोडचं, आता यावेळेस असं म्हणसाल तुम्ही की मग स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आपल्याला फक्त कन्सिडर करायचं आहे अकॉर्डिंग टू द IUPAC कन्व्हेन्शन। मग एका इलेक्ट्रोडजवळ जे ऑक्सिडेशन रिॲक्शन घडते त्याच्यामुळे जे पोटेन्शियल तयार होते त्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल। मग हे पोटेन्शियल आपण गृहीत धरायचं नाही का, नाही, तर याचा जो रूल आहे तो रूल कसा आहे, अकॉर्डिंग टू द IUPAC कन्व्हेन्शन द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ द इलेक्ट्रोड, कोणत्याही इलेक्ट्रोडचं जे स्टँडर्ड पोटेन्शियल आपण घेतो ते त्याचं कोणतं पोटेन्शियल म्हणून कन्सिडर करणार आपण, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल।
म्हणजे या ठिकाणी स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल जे आहे, समजा ते स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल 1.1 व्होल्ट असेल ह्या इलेक्ट्रोडजवळ, लक्षात, म्हणजे हे पॉझिटिव्ह असेल. स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ह्या इलेक्ट्रोडजवळ, जिथं ॲनोड हा इलेक्ट्रोड आहे, ह्या इलेक्ट्रोडजवळ किंवा ह्या हाफ सेल्समध्ये घडणारी रिॲक्शन ही ऑक्सिडेशनची असेल आणि ती स्टँडर्ड स्टेटमध्ये जर आपण घेतलेलं असेल, स्टँडर्ड स्टेटमध्ये आपण पोटेन्शियल काढलेलं असेल, तर त्याला काय म्हणतो आपण, त्याचं कोणतं पोटेन्शियल आहे, हे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे. काय म्हणतो आपण याला, त्याला स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे. पण IUPAC कन्व्हेन्शननुसार आपल्याला काय सांगितलेलं आहे, IUPAC कन्व्हेन्शननुसार इलेक्ट्रोडचं जे स्टँडर्ड पोटेन्शियल आहे ते काय कन्सिडर करायचं, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल कन्सिडर करायचं. मग या ठिकाणी ही जर व्हॅल्यू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियलची असेल तर आपल्याला माहिती आहे ऑक्सिडेशनच्या रिव्हर्स रिॲक्शन कोणती आहे, रिडक्शन. रिडक्शनच्या रिव्हर्स रिॲक्शन कोणती आहे, ऑक्सिडेशन. मग या ठिकाणी जर हे पोटेन्शियल स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल कन्सिडर करायचं असेल तर मग ही व्हॅल्यू जर आपण -1.1 व्होल्ट घेतली, +1.1 व्होल्टच्या ऐवजी जर ही व्हॅल्यू आपण -1.1 व्होल्ट घेतली तर ही रिॲक्शन ऑक्सिडेशनच्या ऐवजी का होईल, रिडक्शन रिॲक्शन होईल. कारण या ठिकाणी आपण हे जे साइन आहे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियलचे जे साइन आहे +1.1 व्होल्ट, याची व्हॅल्यू आपण काय घेतली, -1.1 व्होल्ट. म्हणजे आता हे त्याचं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल न होता हे कोणतं पोटेन्शियल होईल त्याचं आता, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. आलं का लक्षात. रिॲक्शन त्या ठिकाणी ऑक्सिडेशनचीच होणार आहे, ॲनोड जवळ रिॲक्शन ऑक्सिडेशनचीच होते आणि ऑक्सिडेशन रिॲक्शनमुळं तयार होणारं पोटेन्शियल ह्याला आपण स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियलच म्हणणार. पण IUPAC कन्व्हेन्शननुसार, त्यांच्या रूलनुसार आपल्याला काय घ्यायचं आहे, कोणत्याही इलेक्ट्रोडचं जे स्टँडर्ड पोटेन्शियल आहे ते स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल या फॉर्ममध्ये कन्सिडर न करता कोणत्या फॉर्ममध्ये कन्सिडर करायचं आहे, इट इज कन्सिडर्ड इन द टर्म्स ऑफ स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. लक्षात. मग ह्या फॉर्ममध्ये किंवा ह्या टर्ममध्ये जर आपल्याला त्याला कन्सिडर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल. मग समजा मी तुम्हाला सांगितलं फॉर एक्झाम्पल स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ह्या इलेक्ट्रोडची व्हॅल्यू असेल +1.1 व्होल्ट, पण हे आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये घेता येणार नाही अकॉर्डिंग टू द IUPAC कन्व्हेन्शन, बरोबर आहे. मग यावेळेस आपण ती व्हॅल्यू काय घेणार, -1.1 व्होल्ट घेणार. म्हणजे पॉझिटिव्हच्या ऐवजी जर निगेटिव्ह घेतलं तर आता त्याला स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल न म्हणता आता काय म्हणतो आपण त्याला, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. कारण ऑक्सिडेशनच्या वर्सेस रिॲक्शन रिडक्शन आहे, म्हणून या ठिकाणी त्याचं साइन जर आपण रिव्हर्स केलं, प्लसच्या ऐवजी मायनस केलं किंवा इथं मायनस किंमत असेल इथं जर प्लस केलं तर ती रिॲक्शन काय होईल, रिव्हर्स होईल. म्हणजे ऑक्सिडेशनची रिडक्शन रिॲक्शन होईल आणि आपण त्याला म्हणू स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. मग कॅल्क्युलेशनमध्ये आपण +E0 ऑक्सिडेशन जे आहे याला घेताना आपल्याला काय करावं लागेल, -E0 ऑक्सिडेशन +E0 ऑक्सिडेशन पोटेन्शियल घेताना आपल्याला काय घ्यावं लागेल, फक्त त्याचं साइन काय करणार आपण, रिव्हर्स करणार. लक्षात. रिॲक्शन मात्र तीच राहणार आहे, रिॲक्शन तीच राहणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आता ऑक्सिडेशन घेता येणार नाही, याला काय घेणार आपण, रिडक्शन घेणार. कारण ऑक्सिडेशनची रिॲक्शन काय झाली आता, रिडक्शनची रिॲक्शन झाली. लक्षात. तर कॅल्क्युलेशन करताना हे लक्षात ठेवायचे की पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन पोटेन्शियल जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा आपल्याला स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा आपल्याला रूपांतर करायचं आहे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलमध्ये. म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलमध्ये आपण त्याचं रूपांतर केले, पण साइन कसं घेतलं आता या ठिकाणी, निगेटिव्ह. लक्षात. तर हे कोणाच्या कन्व्हेन्शननुसार झालं, IUPAC कन्व्हेन्शननुसार. लक्षात. आता त्याच्यानंतर आपण घेऊ एक एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला लक्षात येईल. बघा एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला पुस्तकामध्ये, पेज नंबर 105 वर एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. आता आपण डायरेक्ट काय करू, त्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहू, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. बरोबर आहे, असं लिहिता येईल आपल्याला. कोणत्या सेलचं दिले तुम्हाला, Zn2+ सिंगल व्हर्टिकल लाईन, Zn
या ठिकाणी याचं कॉन्सन्ट्रेशन दिले 1 मोलार. समोर लिहिलं तरी चालते, खाली लिहिलं तरी चालते. आता हा एक इलेक्ट्रोड आहे, बरोबर आहे. सिंगल इलेक्ट्रोड किंवा त्याला म्हणतो आपण हाफ सेल. कोणत्या एका पूर्ण सेलमधली ही काय झाली आहे, हाफ सेल झाली. त्याचं रिप्रेझेंटेशन लिहिलं आहे आपण Zn2+, त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार दिले. सिंगल व्हर्टिकल लाईन Zn सॉलिड, या ठिकाणी लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते. लक्षात. तर आता ह्या प्रकारे जर आपण रिप्रेझेंटेशन लिहिलेलं असेल, लक्षात, या प्रकारे जर रिप्रेझेंटेशन लिहिलं असेल, अगोदर त्याचं ॲक्वियस सोल्युशन आणि नंतर इलेक्ट्रोड, तर हा काय म्हणून ॲक्ट होईल, गॅल्व्हॅनिक सेलमध्ये हा कॅथोड म्हणून ॲक्ट होईल, जो की आपण एक्स्ट्रीम राईट हँड साईडला लिहितो, बरोबर आहे. आणि या ठिकाणी घडणारी रिॲक्शन ती कोणती असेल, रिडक्शनची रिॲक्शन असेल, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जे पोटेन्शियल तुम्हाला दिलेलं आहे ते पोटेन्शियल किती दिले आहे, ह्याचं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ Zn2+, 1 मोलार, सिंगल व्हर्टिकल लाईन Zn इलेक्ट्रोड इज 0.76 व्होल्ट. 0.76 व्होल्ट, बरोबर आहे. पण या ठिकाणी तुम्हाला देताना कोणती व्हॅल्यू दिली त्याची हे लक्षात घ्या. जरी हा कॅथोड म्हणून ऍक्ट होत असेल आणि हे त्या ठिकाणी घडणारी रिॲक्शन रिडक्शनची असेल, तरी तुम्हाला व्हॅल्यू कशाची दिलेली आहे, ही जी व्हॅल्यू दिलेली आहे ही आहे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियलची व्हॅल्यू आहे. लक्षात. त्याचं स्टँडर्ड या ठिकाणी बघा, तुम्हाला देताना यांनी द्यायला पाहिजे होतं की हे स्टँडर्ड, या ठिकाणी तुम्हाला याला जर आपण रिव्हर्स केलं, ह्या इलेक्ट्रोडला जर आपण रिव्हर्स केलं तर आपल्याला इलेक्ट्रोड कसा मिळेल, झिंक सॉलिड, सिंगल व्हर्टिकल लाईन Zn2+, 1 मोलार. रिप्रेझेंटेशन याच्याऐवजी जर आपण असं लिहिलं असतं तर हा ॲनोड म्हणून ॲक्ट होईल आणि इथं घडणारी रिॲक्शन ऑक्सिडेशनची असेल, असं तुम्हाला रिप्रेझेंटेशन द्यायला पाहिजे होतं. आणि ऑक्सिडेशन पोटेन्शियल आपल्याला दिलेलं आहे 0.76 व्होल्ट. असं दिलं म्हणजे काही फरक पडणार नाही. लक्षात. या पद्धतीने दिले तर हा कॅथोड म्हणून ॲक्ट व्हायला रिडक्शनची रिॲक्शन करायला लागली, तर तुम्हाला या ठिकाणी वाटेल की या ठिकाणी स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल त्यांनी द्यायला पाहिजे. पण आपण जे एक्झाम्पल हे कशासाठी घ्यायला लागलो, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियलला आपण काय म्हणून कन्सिडर करणार, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. म्हणून ह्या सेलचं, ह्या इलेक्ट्रोडचं आपल्याला स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल 0.76 व्होल्ट जर दिलेला असेल तर त्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल काय होईल, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल इज इक्वल टू -0.76 व्होल्ट. आलं लक्षात. त्याच्या अगोदरही मी तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल देऊन सांगलो, +1.1 व्होल्ट हे जर त्याचं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल असेल तर त्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल किती होईल, -1.1 व्होल्ट. पण ह्या सेलची रिप्रेझेंटेशनच्या ऐवजी त्यांनी काय द्यायला पाहिजे होतं, हे सेल असं इलेक्ट्रोड असं इलेक्ट्रोडचं रिप्रेझेंटेशन द्यायला पाहिजे होतं. म्हणजे हा ॲनोड म्हणून ॲक्ट होईल, तिथं घडणारी रिॲक्शन ऑक्सिडेशनची असेल आणि त्यांनी स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल 0.76 जर व्होल्ट दिलेला असेल तर मग आपण त्याला स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जर आपल्याला करायचं असेल तर फक्त याचं साईन जे आहे या ठिकाणी काय नाही, म्हणजे इथं काय आहे, पॉझिटिव्ह साईन आहे, बरोबर आहे. इथं साईन आहे म्हणजे इथं पॉझिटिव्ह साईन आहे. त्याचं रिडक्शन पोटेन्शियल काढताना फक्त आपण साईन चेंज केले, कारण ऑक्सिडेशनच्या व्हर्सेस रिॲक्शन आहे रिडक्शन. म्हणून जर आपल्याला ऑक्सिडेशन स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल +0.76 व्होल्ट मिळत असेल तर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलची न्यूमेरिकल व्हॅल्यू तीच असेल. लक्षात, व्हॅल्यू तीच असेल, फक्त त्याचं साईन मात्र काय झालेलं आहे, रिव्हर्स झालेलं आहे. म्हणून त्या इलेक्ट्रोडचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल हे असेल -0.76 व्होल्ट. या ठिकाणी दिले तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ Zn2+, 1 मोलार, सिंगल व्हर्टिकल लाईन Zn इलेक्ट्रोड इज 0.76 व्होल्ट. इट्स स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल विल बी -0.76 व्होल्ट. Hereafter, the standard reduction potential will be called standard potential. आणि हा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियललाच काय म्हणणार आपण, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल इज कॉल्ड स्टँडर्ड पोटेन्शियल. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल इज कॉल्ड स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ द सेल. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियललाच काय म्हणणार, त्या सेलचं किंवा त्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल. लक्षात. तर या ठिकाणी अँड द व्होल्टेज असोसिएटेड विथ द रिडक्शन रिॲक्शन.
बघा ह्या ठिकाणी काय दिले, हिअर आफ्टर द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल विल बी कॉल्ड स्टँडर्ड पोटेन्शियल. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल इज कॉल्ड स्टँडर्ड पोटेन्शियल and that standard potential is the voltage associated with a reduction reaction. आणि ते व्होल्टेज कशाशी असोसिएटेड असेल, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. रिडक्शन पोटेन्शियल घ्यायला लागलो म्हणजे या ठिकाणी घडणारी रिॲक्शन कोणती आहे, रिडक्शनची रिॲक्शन असेल. एका सेलमध्ये 2 इलेक्ट्रोड असतात, एक ॲनोड म्हणून ॲक्ट होईल, दुसरा कॅथोड म्हणून ॲक्ट होईल, बरोबर आहे. ॲनोडजवळ ऑक्सिडेशन होईल, कॅथोडजवळ रिडक्शन होईल. म्हणजे त्या सेलचं पोटेन्शियल काढताना एका इलेक्ट्रोडजवळ घडणारी ऑक्सिडेशनची रिॲक्शन, ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियलची बेरीज घेतली. तेच जर आपण स्टँडर्ड कंडिशनमध्ये काढलं तर आपण त्याचं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल घेतले. परंतु IUPAC कन्व्हेन्शननुसार स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल या ठिकाणी त्याला आपण कन्सिडर करणार आहे ॲज अ स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. म्हणून फक्त त्याचं साईन का होईल, रिव्हर्स होईल. आणि जेव्हा सेलचं पोटेन्शियल काढतो आपण, त्या सेलचं पोटेन्शियल काढताना ऑक्सिडेशन पोटेन्शियलला आपण रिडक्शन पोटेन्शियलमध्ये कन्वर्ट केले आणि तोच फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा आहे. मग ह्याच्यानुसार आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल, इट फॉलोज दॅट द स्टँडर्ड सेल पोटेन्शियल दॅट इज कॉल्ड EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज नथिंग बट इट इज द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑफ दॅट सेल is written in the terms of standard potentials of the electrode. मग in the terms of standard potentials of the electrodes, इलेक्ट्रोड्सच्या आता या ठिकाणी काय घेणार आपण, कारण स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दॅट इज कॉल्ड द स्टँडर्ड पोटेन्शियल्स ऑफ द इलेक्ट्रोड्स. म्हणजे दोन्ही इलेक्ट्रोडला आपण काय म्हणणार, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल्स ऑफ द इलेक्ट्रोड. आणि ते कोणत्या फॉर्ममध्ये घेणार आपण, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या फॉर्ममध्ये. लक्षात. तर ह्या वेळेस इक्वेशन 5.23, आता हे इक्वेशनला तिथे नंबर दिलेला आहे बघा तुमच्या पुस्तकात 5.23. लक्षात. पेज नंबर 105 वर ह्या इक्वेशनला नंबर दिलेला आहे 5.23. जर आपण स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलला जर स्टँडर्ड पोटेन्शियल म्हणत असू तर त्या सेलचं जेव्हा आपण स्टँडर्ड सेल पोटेन्शियल किंवा EMF ऑफ द सेल कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपल्याला दोन्ही इलेक्ट्रोडजवळ जे काय पोटेन्शियल मिळणार त्यांची काय घेणार आपण, अल्जेब्रिक सम घेणार. पण या ठिकाणी स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियलला सुद्धा आपण रिडक्शन पोटेन्शियल म्हणल्यामुळं तर इक्वेशनमध्ये आता E0 ऑक्सिडेशन ही टर्म राहणार नाही. तर ती कशी, त्याचा रिव्हर्स घेतल्यामुळं काय होईल, -E0 रिडक्शन होईल ॲट ॲनोड प्लस E0 रिडक्शन ॲट कॅथोड. म्हणून आपल्याला म्हणले देअरफॉर the equation 5.23 becomes, या ठिकाणी ह्या इक्वेशनला आपण कसं लिहिणार, ह्या इक्वेशनला लिहिताना हा फॉर्म्युला मी बोर्डावर तसाच ठेवलाय बघा. हा फॉर्म्युला फक्त याला लिहिताना आपण काय लिहिणार, E0 सेल इज इक्वल टू आपल्याला E0 ऑक्सिडेशन म्हणजे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल घ्यायचं नाही. आता काय घेणार आपण त्याचं E0 रिडक्शन. याला कशात कन्वर्ट केलंय आपण, E0 रिडक्शन म्हणजे त्याचं प्लस E0 ऑक्सिडेशन आहे. पण त्याला आपण आता काय म्हणून घेणार, त्या इलेक्ट्रोडचं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियलची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असेल तर आपण इथं काय घेणार, निगेटिव्ह घेणार. आणि त्याला कशात कन्वर्ट करणार, ऑक्सिडेशन रिॲक्शनला रिडक्शन रिॲक्शनमध्ये. म्हणजे E0 ऑक्सिडेशनच्या ऐवजी आपण काय घेणार इथं -E0 रिडक्शन, बट दॅट टेक्स प्लेस ॲट ॲनोड. आता तुम्ही म्हणसाल रिडक्शन ॲनोडजवळ कसं होईल मॅडम, तुम्ही तर सांगितलं ॲनोडजवळ घडणारी रिॲक्शन ऑक्सिडेशन असेल. परंतु IUPAC कन्व्हेन्शननुसार आपण स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल्स त्यांचे कन्सिडर करणार. म्हणून ऑक्सिडेशन पोटेन्शियल आपण कशात कन्वर्ट केलं आहे, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलमध्ये. पण हे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल घेतले पण ॲक्च्युअली तिथं घडणारी रिॲक्शन ऑक्सिडेशनच आहे. ऑक्सिडेशन ह्या रिॲक्शनमुळे मिळणारच पोटेन्शियल आहे. फक्त त्याला आपण काय केलं, त्याचं साईन रिव्हर्स करून त्या ऑक्सिडेशनला रिडक्शन केले. म्हणून हे ॲनोडजवळच घडणार. हे मात्र जशाला तसं राहील, E0 रिडक्शन दॅट इज ॲट कॅथोड. बघा IUPAC कन्व्हेन्शननुसार आपण जो काय आता रूल घेतला आहे त्याच्यानुसार मग 5.23 हे इक्वेशन आपल्याला काय लिहिता येईल, प्लस E0 ऑक्सिडेशन ऐवजी आपण लिहिले -E0 रिडक्शन ॲट ॲनोड प्लस E0
नॉट रिडक्शन ॲट कॅथोड. तर ह्याच फॉर्म्युल्याला आपल्याला कसं लिहिता येईल आलं सर. जर या ठिकाणी आता आपण रिडक्शन ही जी टर्म आहे ही काय करणार, कॅन्सल करणार. कारण आपण स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच काय म्हणले, त्यांचे स्टँडर्ड पोटेन्शियल्स. आता तुम्हाला सांगितलंय स्टँडर्ड फॉर्म्युला लिहितात. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच काय म्हणले आपण, त्यांचे स्टँडर्ड पोटेन्शियल म्हणणार. लक्षात, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल्स दे आर कॉल्ड स्टँडर्ड पोटेन्शियल. म्हणून आपण सबस्क्रिप्टला लक्षात, सबस्क्रिप्टला म्हणजे या ठिकाणी जर आपण लिहिलं तर ह्याला सुपरस्क्रिप्ट म्हणतो, या ठिकाणी जर आपण काय लिहिलं त्याला सबस्क्रिप्ट म्हणतो. तर ह्या सबस्क्रिप्टला जे आपण रिडक्शन दिले ते जर आपण कॅन्सल केलं तर आपल्याला काय मिळेल, ई नॉट सेल इज इक्वल टू मायनस ई नॉट ॲट ॲनोड प्लस ई नॉट ॲट कॅथोड. म्हणजे सबस्क्रिप्टला जे रिडक्शन हा टर्म लिहिली आपण, RED म्हणजे रिडक्शन, ही सबस्क्रिप्टला लिहिलेली टर्म काय केली आपण, कॅन्सल केली, ओमिट केली. तर आपल्याला फॉर्म्युला असा मिळाला. बरोबर आहे. याच फॉर्म्युल्याला आपण कसं लिहितो, ई नॉट सेल इज इक्वल टू प्लस आहे ते अगोदर घ्या, ई नॉट ॲट कॅथोड म्हणजे पोटेन्शियल जनरेटेड ॲट द कॅथोड प्लस E naught, and that is the last formula. This is the formula of calculating the EMF of the cell or standard potential of the cell. लक्षात, या ठिकाणी हा फॉर्म्युला या ठिकाणी अशा प्रकारे होईल. मग E naught of the cell, that is standard EMF, standard cell potential or EMF of the cell is equal to standard reduction potential at cathode plus standard reduction potential at anode. हे मायनस आहे, हे प्लस आहे. प्लसला आपण अगोदर घेतले, ई नॉट कॅथोड अगोदर घेतले, प्लस सॉरी मायनसच राहील ना या ठिकाणी, प्लस कसं येईल. हे प्लसला काय केलं आपण अगोदर घेतले, ई नॉट कॅथोड अगोदर घेतले, ह्याचं साईन मायनसच आहे ना, मायनस ई नॉट ॲनोड. असा आपल्याला हा फॉर्म्युला मिळेल, ज्या फॉर्म्युल्यावरनं आपण त्या सेलचं EMF किंवा स्टँडर्ड सेल पोटेन्शियल कॅल्क्युलेट करू शकतो. लक्षात, हा झाला याचा लास्ट फॉर्म्युला. हा फॉर्म्युला कसा काढला लक्षात आलं तुम्हाला. हे वरचा जो फॉर्म्युला आहे 5.23, ह्या फॉर्म्युल्याला आपण ई नॉट ऑक्सिडेशनला फक्त आपण काय केलं, रिव्हर्स केले, ई नॉट रिडक्शन केले. या ठिकाणी ई नॉट रिडक्शन आणि ई नॉट रिडक्शन ॲनोड जवळचं आणि कॅथोड जवळचं दोन्ही रिडक्शनच्या रिॲक्शन आहेत. ह्यामुळे आपण काय केलं आहे, सबस्क्रिप्टला जे रिडक्शन दिले ते ओमिट केले. ओमिट केल्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला. आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये हे मायनस आहे, हे प्लस आहे, प्लसला आपण अगोदर घेतले. मीन्स दिस इज द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ड्यू टू द कॅथोड इलेक्ट्रोड मायनस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ड्यू टू द ॲनोड इलेक्ट्रोड. आणि हा फॉर्म्युल्यावरून आपण काय काढणार, त्या सेलचं सेल पोटेन्शियल. लक्षात, तर ह्या IUPAC कन्व्हेन्शननुसार आपल्याला EMF सेलचं काढण्यासाठी किंवा त्या सेलचं स्टँडर्ड पोटेन्शियल काढण्यासाठीचा हा फॉर्म्युला मिळाला. त्याच्यानंतर त्याच पेजवर, पेज नंबर 105 वर आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो पॉईंट घेऊयात आपण. पॉईंट कोणता आहे तो, 5.7.2. 5.7.2 that is the point dependence of cell potential on concentration. Dependence of cell potential 5.7.2. Dependence of cell potential. Dependence of cell potential on concentration. Dependence of cell potential on concentration, that is also called
नर्स्ट इक्वेशन. बघा हा नेक्स्ट पॉईंट आहे आपला. दॅट इज द डिपेंडन्स ऑफ सेल पोटेन्शियल ऑन द कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज कॉल्ड नर्स्ट इक्वेशन. तर तुम्हाला परीक्षेमध्ये दोन्ही प्रकारे प्रश्न विचारू शकतात. राईट हाऊ द सेल पोटेन्शियल इज डिपेंडंट ऑन द कॉन्सन्ट्रेशन, एक्सप्लेन, किंवा एक्सप्लेन नर्स्ट इक्वेशन, असं सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. 2 मार्कांना किंवा 3 मार्कांना हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आता याच्या अगोदर आपण पाहिले की स्टँडर्ड सेल पोटेन्शियल काढताना दोन्ही इलेक्ट्रोड जवळचा आपण रिडक्शन पोटेन्शियल कन्सिडर करतो, बरोबर आहे. द स्टँडर्ड सेल पोटेन्शियल टेल्स अस वेदर ऑर नॉट द रिॲक्टंट्स इन देअर स्टँडर्ड स्टेट्स फॉर्म द प्रॉडक्ट्स इन देअर स्टँडर्ड स्टेट स्पॉन्टेनियसली. शब्द काय आला आहे? स्पॉन्टेनियसली. स्टँडर्ड सेल पोटेन्शियल आपल्याला स्टँडर्ड सेल पोटेन्शियलवरनं आपल्याला माहिती होईल. काय माहिती होईल? की घेतलेले जे रिॲक्टंट्स आहेत ते स्टँडर्ड स्टेट्समध्ये आहेत आणि त्यांच्यापासून तयार होणारे प्रॉडक्ट्स हे स्टँडर्ड स्टेटमधले प्रॉडक्ट्स तयार होतील का नाही. म्हणजे रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स हे कोणत्या स्टेटमध्ये आहेत? स्टँडर्ड स्टेटमध्ये आहेत किंवा नाही. टू प्रेडिक्ट द स्पॉन्टेनिटी ऑफ द रिॲक्शन फॉर एनिथिंग अदर दॅन द स्टँडर्ड कॉन्सन्ट्रेशन कंडिशन. बघा, एखादी रिॲक्शन ही स्पॉन्टेनियस आहे किंवा नाही. आता याच्या अगोदर तुम्हाला बरेच वेळेस सांगितले बघा मी, स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शनमधला डिफरन्स. एखादी रिॲक्शन प्रेडिक्ट करणे म्हणजे भाकीत करणे, सांगणे. आलेशा, ती रिॲक्शन स्पॉन्टेनियसली घडते किंवा नाही हे सांगण्यासाठी आपल्याला त्यांचे स्टँडर्ड कॉन्सन्ट्रेशन्स कन्सिडर न करता वी नीड टू नो हाऊ व्होल्टेज ऑफ गॅल्व्हॅनिक सेल व्हॅरीज विथ कॉन्सन्ट्रेशन. समजा आपण स्टँडर्ड त्यांचे कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर जर केले लक्षात, तर आपल्याला माहिती आहे स्टँडर्ड कॉन्सन्ट्रेशन घेताना आपण त्या सोल्युशन्सचे कॉन्सन्ट्रेशन किती घेतो? 1 मोल, बरोबर आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी पॉईंट काय पाहायचा आहे? पॉईंट आहे आपल्याला डिपेंडन्स ऑफ सेल पोटेन्शियल ऑन द कॉन्सन्ट्रेशन. मग या ठिकाणी आपल्याला स्टँडर्ड कॉन्सन्ट्रेशन घेता येणार नाही, कारण कॉन्सन्ट्रेशननुसार त्या सेलचं पोटेन्शियल कशा प्रकारे बदलते. डिपेंडन्स ऑफ सेल पोटेन्शियल ऑन द कॉन्सन्ट्रेशन हा पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे नर्स ह्या सायंटिस्टने जर कॉन्सन्ट्रेशन चेंज झाले सोल्युशन्सचे तर त्यांचे सेल पोटेन्शियल्स कशा प्रकारे चेंज होतात लक्षात, हे आपल्याला सांगितलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी त्या सोल्युशन्सचे स्टँडर्ड कॉन्सन्ट्रेशन्स न घेता लक्षात आपल्याला त्यांचे बदलणारे कॉन्सन्ट्रेशन्स, म्हणजे कोणत्याही कॉन्सन्ट्रेशन असताना 1 मोलार असेल, 2 मोलार असेल, 0.01 मोलार असेल किंवा 0.1 मोलार असेल, असे सोल्युशन्सचे कॉन्सन्ट्रेशन असताना त्यांच्या सेल पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज ह्या कशा प्रकारे बदलतात लक्षात, आणि त्या व्हॅल्यूज सेल पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज ह्या कॉन्सन्ट्रेशनवर कशा प्रकारे डिपेंडंट आहेत हे आपल्याला ह्या पॉईंटमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी त्या सोल्युशन्सचे स्टँडर्ड कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर करायचे नाही. डिपेंडन्स ऑफ सेल व्होल्टेज और डिपेंडन्स ऑफ सेल पोटेन्शियल ऑन द कॉन्सन्ट्रेशन इज गिव्हन बाय द नर्स्ट इक्वेशन. मग ह्याच्यानुसार आपल्याला सेलचे जे पोटेन्शियल्स आहेत किंवा सेलचे जे EMF आहेत किंवा सेलचे जे व्होल्टेज आहेत हे कॉन्सन्ट्रेशननुसार कसे बदलतात किंवा सेलचे पोटेन्शियल्स हे कॉन्सन्ट्रेशनवर कशा प्रकारे डिपेंडंट आहेत हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला कोणत्या इक्वेशनचा अभ्यास करावा लागेल? नर्स्ट इक्वेशनचा अभ्यास करावा लागेल. किंवा अकॉर्डिंग टू द नर्स्ट इक्वेशन द डिपेंडन्स ऑफ द सेल पोटेन्शियल ऑन द कॉन्सन्ट्रेशन इज गिव्हन बाय द इक्वेशन. आणि ते इक्वेशन खालील प्रकारे आहेत. तुम्हाला एक जनरल रिॲक्शन दिली आहे पहा. जनरल रिॲक्शन दॅट इज AA plus BB. It gives CC plus D. That is the general reaction. And small a, B, C and D, they are the stoichiometric coefficients of the reactants AB and products CD respectively. हे जे small ABCD आहेत, A, B, C and D. A आणि B काय ते stoichiometric coefficients आहेत reactants A आणि B चे. स्मॉल C आणि D हे स्टिचिओमेट्रिक कोएफिशियंट्स असतील प्रॉडक्ट्स कॅपिटल C आणि D चे. आणि या ठिकाणी
कॅपिटल ए आणि बी हे रिॲक्टंट्स असतील आणि कॅपिटल सी आणि डी हे प्रॉडक्ट्स असतील. तर ही झाली एक जनरल रिॲक्शन कन्सिडर केली. अँड द सेल व्होल्टेज इज गिवन बाय, आता तुम्हाला जर व्होल्टेज हा शब्द आठवला नाही समजा परीक्षेत, द सेल पोटेन्शियलसुद्धा त्या ठिकाणी लिहू शकता तुम्ही. द सेल पोटेन्शियल ऑर EMF ऑफ द सेल इज गिवन बाय द इक्वेशन, आणि ते इक्वेशनलाच म्हणणार आपण नर्स्ट इक्वेशन. दॅट इज द इक्वेशन इज ई सेल इज इक्वल टू E नॉट सेल मायनस RT NF ln concentration of C raised to power C into molar concentration of D raised to power D divided by concentration of A raised to power A concentration of B raised to power B. लक्षात. या ठिकाणी बघा हे इक्वेशन कसं घेतले आपण ह्या जनरल रिॲक्शनसाठी. आता तुम्ही नर्स्ट इक्वेशन एक्सप्लेन करताना इथून लिहिलं तरी चालते. द डिपेंडन्स ऑफ सेल व्होल्टेज ऑर सेल पोटेन्शियल ऑन द कॉन्सन्ट्रेशन्स इज गिवन बाय द नर्स्ट इक्वेशन अँड कन्सिडर द जनरल रिॲक्शन. दॅट रिॲक्शन इज दिस AA प्लस BB रिड्यूस CC प्लस DD. आता या ठिकाणी मी ए काय ते लिहिले त्या ठिकाणी लिहायचे खाली. लक्षात. आता तुम्हाला या ठिकाणी नर्स्ट इक्वेशनमध्ये दिलेले नाही. वेअर कॅपिटल ए अँड बी दे आर द रिॲक्टंट्स, कॅपिटल सी अँड डी दे आर द प्रॉडक्ट्स, अँड स्मॉल ए अँड बी दे आर द स्टिचियोमेट्रिक कोएफिशियंट्स ऑफ ए अँड बी रिस्पेक्टिवली, अँड सी अँड डी स्मॉल सी अँड डी दे आर द स्टिचियोमेट्रिक कोएफिशियंट्स ऑफ सी अँड डी रिस्पेक्टिवली. असं लिहायचे. आणि मग हे इक्वेशन लिहायचे EMF ऑफ द सेल इज इक्वल टू E naught of the cell means standard EMF of the cell minus RT divided by NF ln. पहिल्यांदा वर घ्यायचे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट्स घ्यायचे डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट सी आणि डी हे प्रॉडक्ट्स आहेत आणि त्याचे स्टिचियोमेट्रिक कोएफिशियंट आहेत स्मॉल सी आणि डी. देअरफॉर ln ऑफ कॉन्सन्ट्रेशन C रेज टू पॉवर C इंटू कॉन्सन्ट्रेशन D रेज टू पॉवर D डिवायडेड बाय रिॲक्टंटचे मोलार कॉन्सन्ट्रेशन घ्यायचे कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू पॉवर A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेज टू पॉवर B. त्याच्यानंतर आपल्याला लॅनला कन्व्हर्ट करायचे लॉगमध्ये. तर आपण काय घेणार या ठिकाणी E नॉट सेल मायनस लॅनला लॉगमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी 2.303 ह्या टर्मने ह्याला मल्टिप्लाय करायचे डिवायडेड बाय RT सॉरी 2.303 RT डिवायडेड बाय NF लॉग टू द बेस 10. लॅनला जर लॉग 10 मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल त्याला मल्टिप्लाय करायचे 2.303 या टर्मने. परत तेच येईल कॉन्सन्ट्रेशन ऑफ C रेज टू पॉवर C इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D रेज टू पॉवर D डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू पॉवर A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेज टू पॉवर B. लक्षात. तर या ठिकाणी ह्या इक्वेशनला म्हणले त्यांनी इक्वेशन नंबर 5.25. ह्या इक्वेशनला कोणतं इक्वेशन म्हणले समजा ते पुढे जास्त तिकडे होत असेल तर आपण या अलीकडे लिहूयात थोडंसं. ह्या इक्वेशनला E सेल इज इक्वल टू E नॉट सेल लॅनला लॉगमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 2.303 या टर्मने त्याला मल्टिप्लाय केले 2.303 RT डिवायडेड बाय NF log to the base 10 concentration of C raised to power C concentration of D raised to power D divided by concentration of A raised to power A into concentration of B raised to power B. तर या ठिकाणी ह्या इक्वेशनला पुस्तकामध्ये म्हणलेले दिस इज 5.25 इक्वेशन नंबर 5.25. या ठिकाणी तुम्ही इक्वेशन नंबर 1 सुद्धा लिहू शकता कारण पुस्तकामध्ये 5.25 आहे पण आपण नर्स्ट इक्वेशन एक्सप्लेन करायला दॅट इज इक्वेशन नंबर 1. आता या ठिकाणी दिलंय तुम्हाला N का आहे F का आहे R का आहे T का आहे. लक्षात. ह्याच्या अगोदर मी C D A आणि B टर्म्स का आहेत स्मॉल A B C D काय सांगितले हे इक्वेशन लिहिल्या त्याच्या खाली लिहायचे. नंतर हे नर्स्ट इक्वेशन लिहायचे. या ठिकाणी लॅनला लॉग टू द बेस 10 मध्ये कन्व्हर्ट केलं आपण म्हणून हे इक्वेशन काय झालंय. म्हणून ह्या इक्वेशनला आपण RTच्या अगोदर किती घेतले 2.303 ने मल्टिप्लाय केले म्हणून या ठिकाणी लॅनचं कन्वर्शन कशात होईल लॉग टू द बेस 10.
बाकी जशाला तसं लिहिले. आता या ठिकाणी दिले तुम्हाला एन म्हणजे काय आहे. फेअर एन इज द मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन यूज्ड इन द रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन होत असताना किती इलेक्ट्रॉन दिलेत, रिडक्शन होताना किती इलेक्ट्रॉन, म्हणजे रेडॉक्स रिॲक्शनमध्ये किती इलेक्ट्रॉन वापरल्या गेलेत ते म्हणजे काय असेल एन. एन म्हणजे मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स यूज्ड इन द रिॲक्शन. एफ म्हणजे काय या ठिकाणी, एफ म्हणजे फॅराडे. आणि 1 फॅराडेची किंमत आपण सांगितली किती होती, 96500 कुलॉम. सी दिले त्या ठिकाणी बघा. 1 फॅराडे म्हणजे असते, एफ म्हणजे फॅराडे आहे, 1 फॅराडेची किंमत असते 96500 कुलॉम. ते नंतर आर म्हणजे काय असेल, गॅस कॉन्स्टंट. आरला काय म्हणतो आपण, गॅस कॉन्स्टंट. त्याची किंमत दिलेली 8.314 जूल पर केल्विन पर मोल. बरोबर आहे. त्याच्यानंतर टी म्हणजे काय असेल, टेम्परेचर, दॅट इज द 25 डिग्री सेल्सिअस. आणि त्याला आपल्याला केल्विनमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर दॅट टेम्परेचर इन केल्विन हे किती येते, टेम्परेचर इन केल्विन किती येईल, 25 डिग्री सेल्सिअस प्लस 273 म्हणजे ते येते 298 केल्विन. 298 केल्विन बघा. 25 मध्ये 273 जर आपण ऍड केले आले सर तर किती येईल ते 298 डिग्री सेल्सिअसला केल्विनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 273.3 ॲड करतो. पण या ठिकाणी 273 ॲड केले आपण, 298 केल्विन हे झालं त्याचं टेम्परेचर इन केल्विन. सर या ठिकाणी तुम्हाला सगळं दिलेलं आहे बघा. वेअर एन इज मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन यूज्ड इन द रिॲक्शन. ती संख्या काय असेल त्या रेडॉक्स रिॲक्शनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स यूज केले, 2 3 काय असतील ते. एनची किंमत ही एफ म्हणजे फॅराडे असेल, 1 फॅराडेची किंमत आहे 96500 कुलोम. सी म्हणजे कुलोम. आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट असेल, त्याची किंमत आहे 8.314 जूल पर केल्विन पर मोल. टी म्हणजे असेल टेम्परेचर इन केल्विन आणि ते टेम्परेचर घेतो आपण 298 केल्विन. म्हणजे हे सगळे फॅक्टर जे आहेत एनला सोडून, एवढे सगळे फॅक्टर एनला सोडून म्हणजे 2.303 ही किंमत फिक्स आहे. लॅनला लॉगमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ती किंमत चेंज होणार नाही. हा टी म्हणजे आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटची किंमत चेंज होणार नाही. टी म्हणजे टेम्परेचर, स्टँडर्ड टेम्परेचर असेल ते, आणि ते टेम्परेचर असेल 298 केल्विन. त्याच्यानंतर एफ म्हणजे फॅराडेची किंमत फिक्स आहे 96500, म्हणजे एवढ्या सगळ्या किमती फिक्स आहेत. 2.303 आर, टी आणि एफ ह्या सगळ्या कॉन्स्टंट किमती आहेत. आणि ह्या सगळ्यांची जर आपण सिम्प्लिफिकेशन केले म्हणजे कोणाकोणाचं पहा, 2.303 आर म्हणजे 8.314, टी म्हणजे 298 केल्विन टेम्परेचर आणि एफ म्हणजे 96500. तर आपल्याला ह्याची किंमत मिळते सगळ्यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ॲट 25 डिग्री सेल्सिअस, ॲट 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर आपण घेतलं तर ह्या वेळेस आपल्याला 0.0592 या सगळ्यांचं म्हणजे एवढ्याऐवजी हे 2.303 आर टी अपॉन एफ ह्यांचं सगळ्यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला ही व्हॅल्यू मिळते. म्हणजे ह्या सगळ्यांच्या ऐवजी 2.303 आर टी डिवायडेड बाय एन याच्याऐवजी आपण ही किंमत ठेवू शकतो. लक्षात. देअरफॉर ॲट 25 डिग्री सेल्सिअस द इक्वेशन 5.25 बिकम्स, असं करा त्या ठिकाणी. लक्षात. तर हे कशात येईल, व्होल्टमध्ये येईल. तर त्या ठिकाणी बघा तुम्हाला देअरफॉर ॲट 25 डिग्री सेल्सिअस इक्वेशन 5.24 बिकम्स लिहिले बघा. तर त्या ठिकाणी करेक्शन करून घ्या. या इक्वेशनच्या खाली जे आपल्याला कॅल्क्युलेशन दिले हे इक्वेशन झाल्यानंतर, हे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तुम्हाला दिलेले बघा. देअरफॉर ॲट 25 डिग्री सेल्सिअस इक्वेशन 5.25 बिकम्स. लक्षात. 5.24 केले त्या ठिकाणी, तर 5.25 बिकम्स म्हणजे ह्याच्याऐवजी आपण ही किंमत ठेवू शकतो. मग आपल्याला लास्ट इक्वेशन मिळेल ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल मायनस 0.0592 डिवायडेड बाय काय राहील फक्त आता एन, कारण ह्या सगळ्यांच्या ऐवजी आपण काय ठेवले, एनला सोडून ह्या सगळ्यांच्या ऐवजी ही किंमत ठेवली 0.0592 डिवायडेड बाय एन log to the base 10. लक्षात. कॉन्सन्ट्रेशन ऑफ, हे टर्म जशाला तशी राहील, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू पॉवर सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेस टू पॉवर डी डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर बी
दिस इज ऑल्सो कॉल्ड नर्स्ट इक्वेशन. ह्या इक्वेशनला 5.24 बिकम्स लिहिलंय तर तिथं करेक्शन करायचं 5.25 बिकम्स आणि ह्या इक्वेशनला दिले त्यांनी 5.26. तर आपण नर्स्ट इक्वेशन एक्सप्लेन करताना ह्याला 1 नंबर द्यायचे, ह्याला 2 नंबर द्यायचे. बोथ दीज इक्वेशन्स दे आर कॉल्ड द नर्स्ट इक्वेशन. खाली दिले तुम्हाला द इक्वेशन 5.25 अँड द इक्वेशन 5.26. आणि आपल्याला फक्त हा पॉईंट लिहिताना आपण एक्सप्लेन करणार, कारण पुस्तकामध्ये इक्वेशन 5 म्हणजे 5 नंबरचा चॅप्टर आहे, इक्वेशन नंबर आहे लक्षात. तर हे इक्वेशन नंबर 5.26 च्या ऐवजी ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या, ह्याला इक्वेशन नंबर 2 द्या आणि खाली लिहायचं इक्वेशन 1 अँड 2 दे आर कॉल्ड द नर्स्ट इक्वेशन लक्षात. अशा प्रकारे जर तुम्हाला परीक्षेत जर आलं नर्स्ट इक्वेशन एक्सप्लेन करा तर ह्या पद्धतीने नर्स्ट इक्वेशन एक्सप्लेन करायचे लक्षात. यानंतरचा भाग आपण नेक्स्ट पिरियडला घेऊ. धन्यवाद.